नमस्कार. IDFC फर्स्ट बँकेत नुकताच झालेल्या 590 कोटी रुपयांच्या फ्रॉडबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. हा जो फ्रॉड झाला तो IDFC फर्स्ट बँकेच्या चंदीगड ब्रँचमध्ये आणि हरियाणा सरकारच्या हरियाणा स्टेट गव्हर्नमेंटच्या अकाउंट्समध्ये झाला. हा फ्रॉड डिजिटल फ्रॉड नव्हता. हा झाला जुन्या ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे फोर्थ चेकच्या मदतीने. आता हा फ्रॉड जेव्हा झाला त्या IDFC फर्स्ट बँकेला एक तात्कालिक रिएक्शन इमिजिएट मार्केटकडून मिळाली ती अशी की IDFC फर्स्ट बँकेचे शेअर साधारणपणे 20% कोसळले. आणि इन द मीन टाईम हरियाणा सरकारने असं जाहीर केलं की 590 कोटी रुपयांपैकी 556 कोटी रुपये त्यांनी रिकवर केले, म्हणजे साधारण 95%. आता असं झाल्यानंतर जे शेअर खाली गेले होते ते ताबडतोब वर यावेत, उसळी मारत अशी तुमची अपेक्षा असेल, पण तसं झालं नाही. शेअर्स परत गेले पण हार्डली 1%. याचं कारण काय? तर हरियाणा सरकारने जे म्हटलं आहे की त्यांनी 556 कोटी रिकवर केले ते त्यांनी कल्पिटकडून किंवा गुन्हेगारांकडून रिकवर केले किंवा IDFC फर्स्ट बँकेकडून रिकवर केले हे त्यांनी क्लिअर केलं नाहीये. माझ्या अंदाजानुसार हे बऱ्यापैकी IDFC फर्स्ट बँकेकडून रिकवर केले असतील आणि त्याच्यावर IDFC फर्स्ट बँकेला याचा फायदा असं म्हणता येणार नाहीये. कारण IDFC फर्स्ट बँकेत साधारण क्वार्टरली प्रॉफिट असते, साधारण 500 कोटीच्या आसपास असतं. तर फ्रॉडची अमाऊंट साधारण तेवढीच आहे. त्याच्या IDFC फर्स्ट बँकेला फायदा केव्हा होईल? तर जेव्हा हे 590 करोड ॲक्च्युली गुन्हेगारांकडून रिकवर केले जातील. ही होण्याची शक्यता आहे का? तर निश्चितच आहे. कारण 590 कोटी म्हणजे अशी अमाऊंट नाही जी कोणी पान टपरीवर जाऊन की चहाच्या ह्याच्यावरती कुठच्या ठेल्यावर जाऊन जळावी. काही प्रमाणात पैसा खर्च केला जाऊ शकतो वेगळ्या व्यसनांवर, छंदावर देखील, पण तरी देखील त्या लिमिटेशन्स आहेत. आणि गुन्हेगार पकडले गेल्यामुळे अमाऊंट बऱ्यापैकी रिकवर असा माझा अंदाज आहे. आता एक मेजर प्रश्न असा पडतो की हे जे झालं आणि मार्केटने जी रिॲक्शन दिली त्याचं अजून काय कारण आहे का? तर अजून त्याचं कारण असं आहे की मार्केटचा जो कॉन्फिडन्स होता तो परत आलेला नाहीये. तो परत येणं बाकी आवश्यक आहे. मार्केटची पहिली रिॲक्शन असते इमिजिएट, जी होऊन गेली, आणि आता दुसरी आता आपण हळू कशी होताना बघतोय. यासाठी आपण या फ्रॉडचं थोडक्यात विश्लेषण करूया. हल्ली सगळ्या बँकांमध्ये CBS म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन किंवा कोर बँकिंग सिस्टीम अशी पद्धत असते ज्याच्यावर बँकिंग ट्रान्झॅक्शन केले जातात. यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी मेकर आणि चेकर आवश्यक असतात. मेकर आणि चेकर म्हणजे काय? तर एक माणूस ट्रान्झॅक्शन करतो, दुसरा माणूस ते व्हेरीफाय करतो. याला 4Is कन्सेप्ट असे म्हणतात. हे पूर्ण झाल्याशिवाय ट्रान्झॅक्शन पुढे जात नाही. बरं, मग ह्याचा अर्थ असा निघतो का कोणतेही दोन एम्प्लॉय एकत्र आले की ते फ्रॉड करतील किंवा एखाद्या माणसाला दुसऱ्याचा पासवर्ड माहीत पडला तर तो फ्रॉड करेल? तर तसंही नाही. हे फक्त एक पद्धत झाली ऑपरेशनची. त्याच्या पलीकडे बँकेमध्ये बरेचसे मॅनेजमेंट कंट्रोल्स असतात, रिपोर्ट्स असतात. कदाचित हे दुसऱ्या रिपोर्ट्सच्या याच्यात फेल्युअर झालं असण्याची शक्यता आहे. फ्रॉड करणारे निश्चित गुन्हेगार आहेत आणि त्यांना त्याची शिक्षा देखील मिळेल. ते पकडले गेले आहेत. आता हे जे फ्रॉड करणारे गुन्हेगार आहेत तर असं होत नाही की 35-40 वर्षापर्यंत आपण इमानदारीने काम केलं आणि एखादी सडनली विचारलं की आज फ्रॉड करूया. त्याच्यावर कुठेतरी बँकेचं ह्याच्यावरचं मॉनिटरिंग चुकलेलं आहे. ह्यांना जेव्हा रिक्रूट केलं गेलं तेव्हा बॅकग्राऊंड चेक्स कदाचित नीट झाले नसतील किंवा कदाचित कोणाच्या तरी वशिल्याने वगैरे लोक आतमध्ये आले असतील. बरं, हे झालं त्या कन्सर्न एम्प्लॉईजबद्दल. दुसरी रिस्पॉन्स आपण जे मेजर म्हणतो की यू कॅन डिपेंड ओनली ऑन एम्प्लॉईज फॉर प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड्स. बेसिक तुमचे जे कंट्रोल्स एस्टॅब्लिश असतात आणि स्पेशली जेव्हा तुम्ही IT सिस्टीममध्ये काम करता त्या कंट्रोल्सचं काय? त्याच्यात एक मेजर कंट्रोल असा असतो की बँकेमध्ये वेगळ्या तऱ्हेची ऑडिट सिस्टीम असते. इंटरनल ऑडिट असतं, कॉन्क्रीट ऑडिट असतं जे सतत चालू असतं. त्याच्यात स्पॉट ऑडिट असतंच. त्याच्याशिवाय स्टॅच्युटरी ऑडिट असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंडर सेक्शन 35 बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 ऑल्सो ऑडिट करत असतं. आणि प्लस केव्हा मॅनेजमेंट ऑडिट देखील केलं जातं. त्याचे ऑडिट भरपूर असतात. आता प्रश्न असा हे ऑडिटमध्ये का सापडलं आहे? त्याची काही 2 कारणं असू शकतील. एक तर ऑडिटच्या स्कोपमध्ये प्रॉपरली कव्हर केलं गेलं नव्हतं. दुसरं, कुठेतरी प्रोसेस लॅब झाला किंवा पर्सन लॅब झाला. बरं, ते ऑडिट म्हणून सुटलं. त्याच्यानंतर अजून एक तिसरा चेक किंवा कंट्रोल महत्त्वाचा असतो की CBS जे आपण म्हटलं मग अशी कोर बँकिंग सोल्युशन किंवा सिस्टीम ह्याच्यावरून भरपूर तऱ्हेचा MIS जनरेट केला जातो, कंट्रोल रिपोर्ट जनरेट केले जातात. हे MISची स्क्रुटिनी होणं बाकी आवश्यक असतं. मग आता MISची स्क्रुटिनी झाली नाही का? जर स्क्रुटिनी झाली असते निश्चितपणे पकडले गेले असते. स्क्रुटिनी न होण्याचे कारण काय? एक तर पहिलं म्हणजे स्क्रुटिनी कशी करायची माहीत नाही, ज्यासाठी ट्रेनिंग एक आवश्यक जरूर आहे बँक स्टाफ करता. आणि बऱ्याचशा बँकांमध्ये ट्रेनिंग हा निग्लेक्ट केलं जातं. कुठे ते कॉस्ट कटिंगचा ॲस्पेक्ट असेल किंवा काय जरूर आहे, कसं करायची, असा जो वेगळा एक व्हाय शुड आय केअर किंवा अशा तऱ्हेचा अप्रोच आहे त्याच्यात हे बऱ्यापैकी निग्लेक्ट केलं जाऊ शकतं. हल्ली जर तुम्ही सर्वसाधारण बँकेकडे बघितलं असेल तर जेव्हा तुम्ही बँकेत जाता ते इन्शुरन्स विकायला किंवा इतर काय काय गोष्टी विकायला, म्युच्युअल फंड्स विकायला बँक स्टाफ तुम्हाला अप्रोच करतो. मग तुम्हाला प्रश्न पडतो बँकर आहेत की थर्ड पार्टी सेल एजंट? तर हे पण एक महत्त्वाचं कारण असू शकेल की हल्ली बहुतेक बँकांमध्ये फोकस असतो तो मार्केटिंगवर असतो. ऑपरेशन्स, रिस्क हे थोडेसे निग्लेक्टेड केले जातात. आता IDFC फर्स्ट बँकेने KPMG या नामांकित संस्थेला ह्या फ्रॉडच्या घटनेचं फॉरेन्सिक ऑडिट करायला सांगितले. त्याचा रिपोर्ट 3-4 आठवड्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्या रिपोर्टमध्ये आपल्याला बऱ्यापैकी लर्निंग्स मिळतीलच. आणि ते लर्निंग्स आपल्या सगळ्यांसाठीच आवश्यक आहे की बँक बेसिकली चालते ट्रस्टवरती. बँकेवरचा विश्वास डगमगून कोणालाच चालणार नाही. बँकेला येण्याचा फायदा नाही आहे आणि कस्टमरला नाही आहे आणि सरकारला देखील नाही आहे. त्याच्यामुळे आपण अशी आशा करूया की लवकरात लवकर काहीतरी चांगले निष्कर्ष निघतील आणि KPMG निष्कर्षांसह ह्याचा पुढचं जे डिटेल्स होतील त्याने IDFC बँक फर्स्टच नाही फक्त
तो ओव्हरऑल बँकिंग सिस्टमला फायदा होईल. धन्यवाद.